चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे। उद्या जर बघितलं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा। मित्रांनो समजून घ्या, तुमच्या जीवनामध्ये जी काही खुश खबर आलेली आहे किंवा जे काही एक क्षण आलेला आहे खुशीचा, तो कोणता म्हणजे की 21 सप्टेंबरची तुम्हाला ग्रुप सी ची मुख्य परीक्षेचा पेपर देता येत आहे। म्हणजे त्याच्या मागे जर बघितलं तर आपण म्हणू शकतो तुमची मेहनत पण खूप जास्त आहे आणि ज्यांची मेहनत नसून पण ते आलेले आहे त्यांचं तर अभिनंदन बाबा, खूप खूप कौतुकास्पद आहे ते की त्यांचं मेहनत नसून पण ते त्या ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेमध्ये तिथं 21 सप्टेंबरला बसणार आहे। हे सर्वांनी तिथं लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो आपण आज जो भाष्य करणार आहे मराठी विषयाबद्दल बोलणार आहे, कारण की मराठी विषय तुम्ही थंबनेल वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मराठीमध्ये जर 45 प्लस प्रश्न जर तुम्हाला बरोबर आणायचं असेल तर तुम्हाला काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, एक छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करून घेऊया। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की मुख्य परीक्षा जर बघितलं तर ती मुख्यच असते, तिथं रिस्क घ्यायचं नाही, तिथं रिस्क घ्यायचं नाही मित्रांनो, कारण की जीवनाचा प्रश्न आहे। ओके चला तर आपण समजून घेऊया काय दिसत आहे। बघा मित्रांनो की मुख्य परीक्षा जर बघितलं तर आपण थोडं डिस्कस करूया 2023-24 ची जे समजा मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्याबद्दल, 2023 ची जे समजा मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्यावर डिस्कस करूया आपण। डिस्कस म्हणजे जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा, पण तरी लक्षात ठेवायचं। ओके, महाराष्ट्र गट क 2023 मध्ये जे झालेले आहे त्याच्यावर आपण बोलणार आहे। ओके चला मित्रांनो, इथं लक्षात ठेवायचं की मराठी व्याकरण जर चेक जर केलं, मराठी आपण पहिले पेपर पहिला समजून घेऊया। पेपर पहिला चला, पेपर पहिला जर बघितलं पेपर 1, पेपर काय रे 1, हे तुम्हाला माहित आहे की 100 प्रश्न आहे, 100 प्रश्न आहे आणि गुण जर बघितलं मित्रांनो 200 गुणचं पेपर आहे। 200 गुणचं काय रे पेपर आहे, अतिशय महत्वाचं पॉइंट आहे। मग पहिल्या पेपर मध्ये तुम्हाला हे दिसत आहे की याच्यामध्ये जर बघितलं सर 2 सेक्शन येते, एक जर बघितलं तर मराठी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर इंग्रजी आहे, ज्यांची सर्वांना भीती आहे, काही टेन्शन नाही। पण मित्रांनो लक्षात ठेवायचं की हा जो मराठी विषय आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहे। या ठिकाणी 50 प्रश्न दिसणार आहे तुम्हाला, या ठिकाणी 50 प्रश्न दिसणार आहे। आणि जर आपण मागचा पेपर अनालिसिस केला, थोडं समजून जर घेतलं तर असं लक्षात येते की 50 प्रश्न जे होते असे डिवाइड झालेले आहे। ओके, व्याकरणावरती तुम्हाला दिसत आहे मित्रांनो 26 प्रश्न आलेला आहे। म्हणजे जे आपण म्हणत असतो ना की सर्वच जण म्हणत असतात, महाराष्ट्रातील सर्व अकॅडमी मधले तुम्हाला फॅकल्टी टीचर तिथं बोलत असतात, मार्गदर्शक तिथं करत असतात आणि तुमचे सिनियर पण तुम्हाला सांगत असतात की अनालिसिस करायला पाहिजे। पण मी तुम्हाला म्हणेल की बेटा मॅक्रो अनालिसिस करायला पाहिजे, कारण की तुम्ही डीप मध्ये जाऊन ते अनालिसिस करायला पाहिजे की कोणत्या टॉपिक वरती कुठं प्रश्न आलेला आहे, कुठं प्रश्न येऊ शकतो, हे तुम्हाला मी आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे। आणि जे काही समोर तुमचं दिसत आहे 21 सप्टेंबर त्याच्यामध्ये 45 प्लस कसे उत्तर तुमच्या बरोबर येतील याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे। मित्रांनो लक्षात ठेवा की त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर इथं दिसत आहे तुम्हाला शब्दसंग्रह, काय दिसतो बेटा इथं शब्दसंग्रह, त्याच्यावरती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शब्दसंग्रहावरती 19 प्रश्न आलेला आहे, व्याकरणावरती समजून घ्या 26 प्रश्न आलेले आहे। आणि शेवटचा पार्ट दिसतो ज्याला आपण जर बघितलं काहीच व्हॅल्यू देत नाही, तो म्हणजे काय रे उतारा, काय दिसतोय तिथं उतारा। मग उतारावरती पण तुम्हाला 5 प्रश्न दिसत आहे। म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे की हे दोघं जण जर बघितलं मित्रांनो पॅरलली चालतात, तिथं पॅरलल चालतात। ओके, म्हणजे जवळपास जास्त फरक नाहीये। म्हणजे आता बघा ना, तुम्ही जर विचार जर केला ना तर सर्व विद्यार्थी असेल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे जिल्ह्यामधले विद्यार्थी जर सोडले तर काय करतात ना, पूर्ण व्याकरण हे पिऊन घेतात, खाऊन घेतात, पिऊन घेतात, पूर्ण निचोड लेते। लेकिन एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला की शब्दाला ते हात पण लावत नाही, मग विकेट पडते कुठे पेपरमध्ये। शब्द संग्रहावर जर बघितलं मित्रांनो तेवढंच प्रभुत्व असायला पाहिजे जेवढं तुमचं व्याकरणावरती आहे। मग हा पाठ सर्व जण करत असतात, पण हा पाठ सगळे जण तिथे विसरत असतात, याच्यावरच मी जास्त भर देणार आहे शब्दसंग्रहावरती। मित्रांनो समजून घ्या याच्यामध्ये की व्याकरणावर 26 प्रश्न विचारले असतात, तर इथं लक्षात ठेवायचं की 19 प्रश्न तुमच्या शब्दसंग्रहावरती विचारलेले आहे, उतारावरती इथं 5 प्रश्न विचारले, हे विसरता कामा नये, हे डोळ्यासमोर ठेवा, कारण की हा आपला आरसा आहे, हा बायबल आहे आपल्यासाठी। ओके चला लक्षात ठेवायचं आहे की इथं जर बघितलं तुम्हाला असं दिसत आहे की 50 प्रश्न आहे, हे तुम्हाला सांगून देतो एका प्रश्नासाठी तुम्हाला दिसत आहे 2 गुण आहे मित्रांनो। एका प्रश्नासाठी जर लक्षात ठेवलं
तर तुम्हाला असं दिसत आहे 1 प्रश्न 1 प्रश्न, गुण किती आहे बेटा 2 गुण आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं आहे की हा असा विषय आहे मराठी किंग मेकरचं काम करतो. म्हणजे किंग कोण बनणार ठीक आहे हा ठरवतो. कारण की मराठी जर तुमचं परफेक्ट असेल 45 प्लस जर तुम्ही समजा मराठीमध्ये घेत असाल, क्वेश्चन बरोबर आणत असाल, प्रश्न बरोबर आणत असाल, तर 100 ने 200% एवढं लक्षात ठेवायचं की आपला रिझल्ट मेरिट मध्ये येणार आहे. जेव्हा कधी 45 प्लस जेव्हा तुम्ही प्रश्न बरोबर आणसाल तेव्हाची गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल सर, थोडं अनालिसिस करा, थोडं अनालिसिस करा. मी जास्त काही भाष्य करणार नाहीये, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जास्त भाष्य करणार नाही, पण तुम्हाला एक ट्रिक सांगणार की कुठं तुम्ही चुकत आहात, कुठं भर द्यायला पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवायचं. ओके चला समोरच्या मी पॉइंट कडे वळतो बघा. ओके चला इथं दिसत आहे तो पॉइंट बघा. मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की सर्वजण म्हणत असाल PYQ करायला पाहिजे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं आहे की बघा खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे. आता कोणताही टॉपिक तुम्ही वाचत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नाम वाचत आहे, नाम तर त्याचं वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं आहे. ते बोलूया आपण, पहिले प्रश्न समजून घेऊ. आता बघा हा प्रश्न बघा, पहिले हा घेऊ आपण. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही, हा नाहीला अंडरलाईन असायला पाहिजे. हा कंबाईन बी मेन्स ऑक्टोबर 2023 ला विचारलं मित्रांनो. पहिले ऑक्टोबर मध्ये झाली एक्झाम, त्याच्यानंतर जर बघितलं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे डिसेंबर त्याच्यानंतर येते 23 डिसेंबर. मग इथं लक्षात येतो आपल्याला की गतियुक्त आणि व्यावहारिक लिपीच्या बाबतीत बोलल्या जाते देवनागरी लिपी. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण 100% बरोबर आहे. दुहेरी लिपी चिन्हाचा समावेश 100% चूक आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची कार्य व्यवस्था हे पण बरोबर आहे. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण हे पण बरोबर आहे. गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी आहे, व्यवहारामध्ये वापरल्या जाते, 100 नाही 200% बरोबर आहे. कोणते वैशिष्ट्य नाही, तर कोणते नाही बेटा याचं उत्तर आहे फक्त सी. इथं नाही विचारलं, इथं आहे विचारलं त्यांना. लक्षात ठेवा डिसेंबर तिथून जर बघितलं तर 2 महिन्याच्या नंतर जो पेपर येतो त्याच्यामध्ये तोच प्रश्न रिपीट होताना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येते की PYQ किती महत्वाचे आहे. PYQ किती महत्वाचे हे तुम्हाला लक्षात येते मित्रांनो. लक्षात ठेवा इथं वर्णमालेचे वैज्ञानिक, आता इथं वैशिष्ट्य आहे विचारलं त्यांना. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण 200% बरोबर आहे. एक ध्वनी एक लिपीचिन्ह. आता एक ध्वनी जर असेल एकच लिपीचिन्ह, जसं मला म्हणायचं आहे अ म्हणायचं असेल तर याच्यासाठी लिपी चिन्ह असाच येणार. तुम्ही असं लिहू शकणार का, नाही. पण तेच आपण इंग्रजीकडे जर थोडंसं वळालो तर तुम्हाला असं दिसत आहे ऍपल ए दिसत आहे, त्याच्यामध्ये ए, याच्यासाठी आपण दुसरे चिन्ह वापरू शकतो. हा पण ए आहे, हा पण ए आहे. म्हणजे एक ध्वनीसाठी एक लिपी चिन्ह नाही आहे, पण मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये तशी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. एक चिन्ह एक ध्वनी सेमच आहे. त्याच्यानंतर उच्चारण लेखनासाठी एकरूपता. आता बघा उच्चारण लेखनासाठी एकरूपता दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे. येते तुमच्या लक्षात आहे, हा पण वाक्य बरोबर आहे. याचं उत्तर काय झालेलं आहे बेटा की वरीलपैकी सर्व हे करेक्ट आलेलं आहे. फरक कितीचा आहे, फरक आहे 2 महिन्याचा. 2 महिन्यामध्ये तोच प्रश्न रिपीट होताना दिसत आहे. तोच प्रश्न तुम्हाला राज्य सेवाला तिथं रिपीट होताना दिसत आहे की उच्चारण लेखनासाठी एकरूपता जर बघितलं तर एकरूपता कोणतं नाही, कोणतं त्या शब्दाला आपण म्हणू शकतो या नियमाला कोणतं अक्षर लक्षात ठेवायचं किंवा कोणतं वर्ण तिथं अपवाद आहे हाचा प्रश्न आलेला आहे. कारण च छ ज झ आपल्याला माहित आहे की हे तालव्य पण आहे आणि दंत तालव्य पण आहे. उच्चारणासाठी ते जर बघितलं तर अपवाद आहे. तो राज्य सेवाला विचारला प्रश्न, हा इथं विचारला कशाला, कंबाईन सी ला, आणि हा इथं कुठे विचारलेला आहे, कंबाईन बी ला. म्हणजे एकच प्रश्न तुम्हाला दिसत आहे की वारंवार इकडं तिकडं फिरवत आहे. तो राज्य सेवाला पण फिरवत आहे, कंबाईनला पण फिरवत आहे, ग्रुप सी ला पण फिरवत आहे. कंबाईन आपण ज्याला म्हणत असतो की ग्रुप बी, ग्रुप सी, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न तोच आहे पण तो फिरवत आहे, आपण पण फिरत आहे त्याच्या मागे. म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवायचं की तुम्हाला अनालिसिस करणं इथं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. आता बघा तुम्हाला मी सांगेन काय दिसत आहे, हो तुम्ही कोणता तरी टॉपिक करत आहे. जसं तुम्ही वर्णमाला टॉपिक करत आहे, वर्णमाला टॉपिक करत आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही वर्णपेक्षा आपण म्हणूया एक आपण पॉइंट उचलूया, स्वर वाचत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं व्यंजन वाचत आहे,
ते स्वरादी वाचत आहे, स्वरादी वाचत आहे, ठीक आहे, व्यंजन स्वर स्वरादी वाचत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तो विचारत आहे वैशिष्ट्यावरतीच प्रश्न. मग तुम्हाला पण ते लक्षात यायला पाहिजे बेटा की आपल्याला जर आयोग देवनागरी लिपीचं वैशिष्ट्यावरती प्रश्न विचारत आहे, तुम्ही देवनागरी लिपी किती भाषासाठी वापरल्या जाते ते पाठ करत आहे, हे चालणार नाही, हे चुकीचं आहे. आयोग चालला एका वेळेने, तुम्ही चालले दुसऱ्या वेळेने. लक्षात ठेवा की तो विचारत आहे वारंवार एखादा पॉइंट विचारत आहे आणि त्याच्यावर विचारत आहे की त्याचं वैशिष्ट्य. मग तुम्हाला स्वरचे काही जे 4-5 मुद्दे आहेत ते माहित असायला पाहिजे. स्वर हे नादयुक्त असतात, स्वराच्या उच्चारासाठी इतर वर्णाचं तिथं मदत घ्यावी लागत नाही, हे सगळं तुम्हाला बारीक बारीक पॉईंट त्याच्यामधले माहित असायला पाहिजे. कशाच्या बाबतीत, स्वरच्या बाबतीत. तसं तुम्हाला देणार तो नामाच्या बाबतीत, नामाचे वैशिष्ट्य वगैरे विचारणार, तो विचारणार. आपण जर बघितलं क्रिया विशेषणाचे वैशिष्ट्य, म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला, काय लक्षात ठेवायचं बेटा की हे त्याचे प्रकार करून चालणार नाहीये. कारण तो काळ गेला की बाबा नामाचे 5 प्रकार पडतात, 6 प्रकार पडतात, 8 प्रकार पडतात, जे काही तुम्हाला घ्यायचं आहे. शब्दांच्या जाती जर बघितलं तर एकूण जर बघितलं 8 आहे. पण मित्रांनो तो शब्दांच्या जातीवर नाही विचार, प्रमुख प्रकार किती म्हणतो, शब्दांच्या जातीचे प्रमुख प्रकार किती. मग आपण उत्तर मारून येतो 8, उत्तर देते आयोग 2. मग हे सगळे मी प्रश्न तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे, काय टेन्शन घेऊ नका. कारण की 2023 मध्ये जे काही एक्झाम झालेली आहे त्याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहे कंबाईन सीला, ते तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला अजून सांगायची आहे इथं की आपण दर शनिवारी काय करत असतो, याच्यावरती एक सेमिनार घेत आहे तुमच्या 21 सप्टेंबरला टार्गेट करून. म्हणजे जे काही प्रश्न आपण म्हणू शकतो त्या युद्धामध्ये लढायचं आहे आणि जो काही चक्रव्यूह रचल्या गेलेला आहे तिथं रचला जाणार आहे आयोगाच्या द्वारे, कारण तुम्ही तिथं फसले पाहिजे. आयोग मित्रांनो लक्षात ठेवायचा की तो आयोग तुम्हाला पेपर पास करण्यासाठी आलेला नाहीये, तो तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी बसलेला आहे तिथं. या वेनी असं डोक्यामध्ये ठेवून आपल्याला समोर जायचं आहे. मग जो काही चक्रव्यूह आहे तो चक्रव्यूह आपल्याला तोडायचा आहे. तोडायचं जर असेल तर दर सॅटर्डेला मी काय करत आहे की मराठी व्याकरणावरती 21 सप्टेंबरला टार्गेट धरून ग्रुप सी ग्रुप बी जे आहे समजा याला टार्गेट करून मी रोज दर शनिवारी तिथं तुमच्यासाठी सेमिनार घेऊन येत आहे. तुम्ही त्याला हजर राहा किंवा तो सेमिनार अटेंड करा, कारण की तुम्हाला 100 नाही 200% तिथं मदत होणार. कशामध्ये, ग्रुप सीच्या 21 सप्टेंबरच्या पेपरमध्ये. ओके, समजून घ्या मित्रांनो इथं काय म्हणायचं की वैशिष्ट्यावरती तुम्हाला भर देणं गरजेचं आहे. बघा प्रश्न, बघा मित्रांनो प्रश्न काय आलेला आहे काय नाही. ओके चला, प्रश्न कुठं आहे बघा. प्रश्न काय, हेच प्रश्न तुम्हाला मी आता दाखवलं. वर्णमाला वैज्ञानिक वर्गीकरण, एक ध्वनी एक लिपी चिन्ह, एक चिन्ह एक ध्वनी उच्चारण लेखनासाठी एकरूपता, हा कंबाईन सी डिसेंबर 2023 ला विचारला. परत समजून घ्या, दंड नसलेले व्यंजन शोधा. आता बघा तो जर दंड नसलेले व्यंजनवरती विचारत आहे म्हणजे पहिली गोष्ट वर्णमाला टॉपिकला तो 2 ते 3 तिथं प्रश्न विचारत आहे. हे तुम्हाला मॅक्रो अनालिसिस असायला पाहिजे की वर्णमाला टॉपिकवर तो 2 ते 3 प्रश्न विचारत आहे. हो मला माहित असायला पाहिजे, मला माहित असायला पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, दंड नसलेला व्यंजन जर बघितलं इथं बरेच विद्यार्थी याचं उत्तर देणार रक्त. सर र जर बघितलं तर दंड नसलेला व्यंजन आहे. मित्रांनो चुकीचं आहे, रक्त हा याचं उत्तरच नाहीये. आयोगाने उत्तर जर बघितलं तर हे अर्पण दिलेलं आहे, तो द्यायलाच पाहिजे अर्पणच उत्तर. कारण की लक्षात ठेवा मित्रांनो की इथं जेव्हा तुम्ही रक्त चेक करता र, तर र इथं व्यंजन नाही. आयोगाने व्यंजन विचारलं, तुम्ही विचार करता की र तर व्यंजन आहे. सर व्यंजन नाही, तो अक्षर आहे बेटा, तो अक्षर. कारण की र ची जेव्हा मी फोड करतो तर र आणि अ दिसत आहे आणि हा जो र आहे सध्या इथं अक्षर आहे, सध्या काय तो अक्षर, आणि हा जो र आहे हा व्यंजन आहे. पण तो तसा दिला गेलेला आहे का तिथं नाही, तो पूर्ण दिलेला आहे. पूर्ण दिलेला म्हणजे तो अक्षर आहे. आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही चेक करता याला जर मी हा जो जोड शब्द आहे याला जेव्हा मी फोड करून पाहतो, र दिसत आहे, त्याच्यानंतर प दिसत आहे, त्याच्यानंतर अ आहे. आणि जोड अक्षराचा एक नियम आहे बेटा, जो अंत व्यंजन असतो, अंत व्यंजन तो पूर्ण असतो, कारण की त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला असतो. हा जो अंत आहे शेवटचा जो व्यंजन आहे की ना तो पूर्ण असतो, आणि त्याच्या अगोदरचा जो व्यंजन आहे जोडाक्षरामध्ये आलेला आहे तो अपूर्ण असतो. मग हा अपूर्ण जर असेल, अपूर्ण जर असेल, अपूर्ण बघा हे हलंत दाखवलेला आहे, आणि हा जो रफार म्हणून गेलेला आहे तो अपूर्ण आहे म्हणून रफार मधून गेलेला आहे. हा जर बघितला मित्रांनो र, तर इथं काय आहे, व्यंजन आहे बेटा, तो व्यंजन. आणि हा र काय आहे, हा अक्षर आहे इथं. म्हणून याचं उत्तर जर बघितलं, याचं उत्तर आयोगाने 4 दिलेलं. मी पण तुम्हाला तेच म्हणते, आयोग तिथं 4च उत्तर देणार. मग तुम्ही कितीही समजा कंप्लेंट केला की सर रिक्वेस्ट केला की बाबा याच्यामध्ये र आहे, याच्यामध्ये र आहे, हे कसं काय दिलं तुम्ही, 100 नाही 200% याचं उत्तर हेच असणार आहे. म्हणजे हे छोट्या छोट्या बाबी आपल्याला कळायला पाहिजे. आता जर बघितलं तुम्ही वाचून घेतात, म्हणजे पीवायक्यू करत असताना वाचून घेता पण समोर चालले जातात, पण हे असं का आलं बाबा,
याचं उत्तर आयोगाने हे का दिलेलं नसेल, हेच का दिलेलं असं, हे महत्वाचं आहे. हे जेव्हा तुम्हाला कळायला लागला तेव्हा तुम्हाला लगेच जर बघितलं रिझल्ट हे तुमच्या डोळ्याच्या समोर दिसायला लागणार. येत्या तुमच्या लक्षामध्ये. बघा समोरचा प्रश्न अजून आपण चेक करूया काही. बघा देवी आणि औंदार्य. बघा मग इथं काय दिसतं आपल्याला, तो संधीवर प्रश्न विचारत आहे. समोर जर गेलो आपण चेक करा, शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती. आता बरेच विद्यार्थी इथं फसतात आणि फसलेले पण आहे. मागच्या वर्षी सर्वजण फसले या प्रश्नावरती. मग मी तेच म्हणत आहे की जे काही मी शनिवारी लेक्चर घेतो तो जे काही तुम्हाला फसवणारे प्रश्न आहे त्याच्यातून कसं बाहेर निघता येते ते तिथं सांगत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला शनिवारचा जो 4 वाजताचा जो लेक्चर असतो दुपारचा, तो आपल्या YT मराठी चॅनलवरती असतो, युट्यूब चॅनलवरती असतो. सुपर कोचिंग क्लासेस मराठी चॅनल आहे त्याच्यावर नसणार, आपल्या MPSC चॅनलवरती असणार, ज्या चॅनलवरून तुम्ही हे बघत आहे. चला चेक करा, समजून घ्या शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती. आता बघा कसं फसवलं त्यांनी. सर्वांनीच तिथं पाठ केलेलं आहे, सर्व पुस्तकामध्ये तेच दिलं होतं, पण त्याचे प्रमुख प्रकार कोणते आहे हे कोणीच दिलं नव्हतं. लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वांनी उत्तर दिलं 4, पण याचं उत्तर आहे 2. याचं जर काय 2 म्हणजे कंबाईन सी ला असे प्रश्न विचारलेले आहे की तुम्ही 50-50 मध्ये फसणार. म्हणजे हे तर तुम्हाला माहिती आहे 4 आणि 6 नाही जाय सर त्याचं, मग तुम्ही जाणार 8 कडं. 8 तर फिक्स आहे सर. सर्वांनी तिथं जेव्हा उत्तर टिक करून आले सर्वांना वाटलं अरे किती मस्त किती साधा प्रश्न होता. पण जेव्हा कळलं आन्सर की आले की 8 नाही याचं उत्तर 2 आहे, त्याला प्रमुख प्रकार विचारले बेटा. प्रमुख प्रकार जर बघितलं शब्द जातीच्या प्रमुख प्रकार जर चेक जर केलं तर तुम्हाला असं द्यायचं आहे विकारी आणि दुसरी काय बेटा अविकारी आहे. अविकारी आहे, विकारी आणि अविकारी आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की इथं जर चेक जर केलं तुम्ही तर याला आपण सव्यय म्हणत असतो आणि याला काय म्हणतो आपण अव्यय. याच्यामध्ये 4 आहे आणि या ठिकाणी जर बघितलं 4 आहे. आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसरी गोष्ट समजून घ्या, आपण हे जे शनिवारचा लेक्चर असतो त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये अजून कव्हर करून या, कारण की तुम्हाला 45+ क्वेश्चन तुमचे कसे बरोबर यायला पाहिजे याच्यासाठीच हा लेक्चर असणार आहे परत शनिवारी. ठीक आहे, आता इथं मला थांबावं लागणार, समोर अजून पेड बॅचचे लेक्चर आहे. ओके चालते. बाकीचा जो डिस्कशन राहिलेला आहे तो आपण शनिवारच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ज्या गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे कंबाईन सीला विचारलेला आहे. तो जर बघितला सामान्य रूप आहे, विशेष नाम आहे की दर्शक नाम आहे, भावाचक नाम आहे, पाठच जसायला पाहिजे. ऐक की गिरी तात्व पणा यवा. ठीक आहे, हे जर बघितलं हे जर प्रत्यय जोडला गेलेला असेल शब्दाला तर तो शब्द भावाचक नाम असतो. हे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवणार आहे, फ्री मध्ये शिकवणार आहे. फक्त YT ला या, तुम्ही युट्यूबला या. बघा इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही इकारांत नामे पुल्लिंगी असतात, ती रिकामी जागा यांची असतात. आता बघा या ठिकाणी जर बघितलं पक्ष्यांची, प्राण्यांची, व्यावसायिकांची, फळांची. मग हे जर प्रश्न जर बघितला तर हे तर पहिल्यांदाच ऐकलेले असतात की हे पक्ष्यांची, व्यावसायिकांची, प्राण्यांची, फळांची काय आहे बाबा. मित्रांनो लक्षात ठेवा याचं उत्तर जर व्यावसायिकांचे आहे. इकारांत आले म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी जर चेक केलं ते व्यावसायिकांचं याचं उत्तर येणार आहे. जे इकारांत असतात, जे शेवटी काय असतात ते इकारांत असतात. आता याच्यामध्ये उदाहरण जर चेक जर केलं तुम्ही, उदाहरण समजून घ्या. उदाहरण आपण म्हणतो गवंडी. तो गवंडी. मित्रांनो लक्षात ठेवायचं की ते त्याचं आपण म्हणू शकतो व्यवसाय आहे गवंडी. शेतकरी, शेती करणारा शेतकरी व्यवसाय आहे तो. लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये इकारांत आहे म्हणजे ते शब्द तुम्हाला दिसतात काही कशामध्ये आहे की ते इकारांत नामे स्त्रीलिंगी असतातच, पण पुल्लिंगी असणारे ते काय दाखवतात तर जास्तीत जास्त तुम्हाला असं दिसते की व्यावसायिकांचं ते नाव आहे. म्हणजे असे प्रश्न आहे की जे फसवणार आहे. याच्यातून तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर 100% जो शनिवारचा लेक्चर आहे त्याला तुम्ही अटेंड करा, कारण की तुम्ही फसले नाही पाहिजे. त्या चक्रव्यूहातून तुम्ही कसं बाहेर निघणार याचं ते सगळं आपण मंत्र वगैरे तिथं बघू, समजून घेऊ. आणि आता जे समजा मला इथं थांबावं लागेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की तुम्ही जर कंबाईन बी आणि सी ची तयारी करू इच्छिता असाल, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आपण पहिलेपासून जो नवीन विद्यार्थी आहे जो आपला पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहे त्याला जर वाटत असेल की मी कंबाईन प्री आणि मेस सर बाबा मला ऑनलाईन मार्गदर्शन हवं आहे सर, तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही म्हणजे प्री मेस हे जे आहे समजा इंट्रिगेट आपण जे म्हणत असतो हे तुम्हाला खूप कमी पैशामध्ये. दुसरी गोष्ट जर बघितलं उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त
खूप मोठी ऑफर चालू आहे मित्रांनो, आणि गोर गरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताय मित्रांनो. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी एक ऑफर सांगून देतो मी. काय ऑफर आहे बघा. एमपीएससी कंबाईन BC प्री मेन्स 2025 साठी जर बघितलं तर 60% प्लस जर बघितलं 8% ऑफ आणि 33% कार्य एक्स्ट्रा व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा की हा जो 20,000चा कोर्स आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त 7,498 रुपयामध्ये मिळणार आहे. 18+6 मंथ. आता पहिले 18 महिन्यासाठी होते ते, अजून याच्यामध्ये या 2 दिवसासाठी आज आणि उद्यासाठी 6 मंथ साठी जर बघितलं सबस्क्रिप्शन जास्त मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, खाली व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे ऍपची, तिथून जाऊन तुम्हाला ऍडमिशन करावं लागणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर याच्यामध्ये डिस्काउंट मिळवायचं असेल तर माझा कुपन कोड वापरा. तिथं कुपन कोड जर बघितलं मित्रांनो, माझा कुपन कोड आहे बघा. लक्षात ठेवा, कारण की हा कुपन कोड वापरल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे. उमेश सर नावाचा कुपन कोड वापरा. उमेश सर सगळं कॅपिटल आहे, कुठलंच तिथं आपण म्हणू शकतो स्मॉल लेटर नाही आहे कुठं, सॉरी दिसत नाही आहे तुम्हाला. ओके चालेल, बरं ठीक आहे. जरी दिसत नसेल मी तुम्हाला इथं सांगून देतो बघा. हा कुपन कोड आहे मित्रांनो. ओके चला चेक करा तिथं. हा तुम्हाला काय करायचं की ऍडमिशन करत असताना हा कुपन कोड युज करा. म्हणजेच काय होणार, लक्षात ठेवायचं की म्हणजेच काय होणार आहे सर, तुम्हाला जास्तीत जास्त तिथं डिस्काउंट मिळणार. उमेश सर नावाचा कुपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये जे काही फी आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळून जाणार. आणि काही अडचण जर असेल तर हा नंबर दिलेला जायचं या ठिकाणी, तुम्हाला त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. नंबर जर बघितला तर नंबर पण तुम्हाला जर दिसत नसाल तर थोडं मी याला लहान करतो बघा. 9370832950 हा नंबर तुम्हाला दिसत आहे, याच्यावर संपर्क साधा. तुम्हाला त्याच्यामध्ये अजून माहिती जर पाहिजे असेल तर मिळून जाणार तिथं. ओके, इथे थांबतो, तुमची रजा घेतो आणि भेटूया आपण कोणत्या लेक्चरमध्ये, तर आपल्या शनिवारच्या लेक्चरमध्ये दुपारी 4 वाजता. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.